त्यानंतर यांच्याकडे कॉफी कॅन्डल्स पण आहे त्याच्यामधनं. आता खेळता खेळता इतिहास शिकणारी मावळाची खेळणी. मग चित्रच जोडून आपली मुलं पूर्ण करतायत, तर मग त्यांनी स्वराज्य योद्ध्यांची का नाही करायची? प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते. फक्त हे हँड पेंट केलेलं आहे आणि ह्याच्यावरती मी हा गजरा आहे ना तो प्रॉपर वर्क केलेला आहे. प्युअर सिल्कचं आहे का हे? पगार झालो की सुरमई, पगार संपलो की बांगडो. तर हॅलो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहे दादरला. इकडे फेस्टिवल चालू आहे. तर हे छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल असं फेस्टिवल चालू आहे. तर आज याचा पहिला दिवस आहे. तर बघूया, आपण आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करूया कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल आहे आणि कसं काय एक्झिबिशन आहे ते, आर्ट फेस्टिवल आहे ते. तर हा बघा, हा याचा गेट आहे आणि इकडे असे एंट्रन्स आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल आणि याची तारीख तुम्ही बघू शकता, 11 जानेवारी ते 14 जानेवारी पर्यंत आहे. आणि याची वेळ सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि एक्सप्लोर करूया कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल्स आहेत आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे आर्ट इथे ठेवलेले आहेत ते बघूया. त्यानंतर इथे आतमध्ये आल्याच्या नंतर इकडे हे हत्तीचं पेंट केलेलं असं इथे आर्ट पीस ठेवलेला आहे. त्यानंतर इकडे असं एक आर्ट पीस बनवलेलं आहे. त्यानंतर इकडे हा एक जीवनाचा बोगदा असं त्यांनी केलेलं आहे. हे बघा, इकडे छत्रपती शिवाजी पार्क मध्ये जे जे काय काय घडलेलं आहे त्या अशा इथे फोटोज निगेटिव्ह लावलेले आहेत. त्यानंतर इथे स्केच आर्टिस्ट आहेत. यांच्या इकडे तुम्हाला 10 मिनिटांमध्ये पेन्सिल पोर्ट्रेट स्केच काढून मिळेल. 200 रुपीज किंमत आहे त्याची. बघा, इकडे असा पहिला स्टॉल आहे. इकडे कुर्तीज वगैरे आहेत. त्यानंतर इथे नॉवल आयडियाज असा स्टॉल आहे. यांच्याकडे फ्रीज मॅग्नेट्स वगैरे आहेत आणि फोटो फ्रेम्स वगैरे आहेत. खूप सुंदर सुंदर आहेत. हे बघा, इकडे स्वामींचं पण हे फ्रीज मॅग्नेट आहे ना मॅडम? अच्छा, अच्छा, डबल टेपचं आहे का? ओके. फ्रीज मॅग्नेटची काय प्राइस आहे? आणि 225 रुपये. किती रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि फ्रीज मॅग्नेट? हे बघा, ही 100 रुपीजची रेंज आहे. यांच्याकडे 100 रुपीज पासून स्टार्टिंग आहे. राम मंदिरचं यांनी बनवलेलं आहे इकडे फ्रीज मॅग्नेट मध्ये. जय श्रीराम. आता राम मंदिरचं आपलं ओपनिंग आहे, त्याच्यासाठी इथे ट्रेंडिंग मध्ये चालू आहे खूप. त्यानंतर इथे असे फ्रेम्स पण ठेवलेले आहे त्यांनी, फोकस ऑन द थिंग्स. ह्याची काय किंमत आहे मॅडम? 600 रुपीज, 600 रुपयाला. आणि हे सरस्वतीचं 550 रुपयाला आहे. त्यानंतर इकडे हा ताम्रकास्य असा स्टॉल आहे. यांच्याकडे पूर्ण अशा तांब्याच्या आणि पितळाच्या वस्तू बनवलेल्या आहेत. हे नेक पीस वगैरे आहेत त्यांच्याकडे आणि इयरिंग्स वगैरे आहेत. ह्याची काय किंमत आहे? 350 रुपये. ही चेन पण याची तांब्याची आहे की कसली आहे? ही स्टेनलेस स्टीलची आहे. ओके. हे सगळ्याची किंमत सेम आहे का वेगवेगळी आहे? वेगवेगळी आहे. हे बघा, हे सरस्वतीचं आहे इकडे 500 रुपीजला. आणि इयरिंग्स आहेत इकडे, या पण सेम आहेत, कॉपर बेस मध्ये आणि पितळ्यामध्ये आहेत. हे आहे 550 रुपीजचं आहे. त्यानंतर इकडे हे 350 रुपीजला आहे, 450 रुपीजचं आहे. त्यानंतर इकडे रिंग्स आहे, त्याची स्टार्टिंग 300 रुपीज पासून आहे. हे कितने काय इव्हिल आहे का? 400 रुपीजला आहे ही. त्यानंतर इकडे सरस्वतीची पण आहे, खूप सुंदर रिंग आहे ही. हिची काय किंमत आहे? 450 रुपीजला आहे का ही? ही बघा, ही कर्म म्हणून पण आहे इकडे एक रिंग. हिची किती किंमत आहे? 400 रुपीजला आहे ती पण, 400 रुपयाला. फूट आर्ट असा स्टॉल आहे. यांच्याकडे सँडल्स वगैरे आहेत. तर यांच्याकडे सगळ्या हँडमेड, लेदर हँडमेड अशा सँडल्स आहेत आणि बॅग सुद्धा आहेत. या पण सगळ्या हँडमेड आहेत. या सँडलची काय किंमत आहे? या 950 रुपये. सेम प्राइस आहे की वेगवेगळी आहे? वेगवेगळे. हे शूज 500 रुपीजला आहेत ना, हे 450 रुपीजला आहेत. आणि बॅगची काय किंमत आहे? या 650 रुपये. आणि ही रेड वाली खूप सुंदर बॅग आहे. कितीला आहे ती? 1800 रुपयाला आहे ही. त्यानंतर इकडे हा मूज डिझाईन स्टुडिओ आहे. यांच्याकडे असे वेगवेगळ्या प्रकारचे पेन आहेत. त्यानंतर ह्या खूप सुंदर अशा डायऱ्या आहेत इकडे, डायरीज आहेत. या काय किंमत आहे मॅम या डायरीची? 400 रुपीज, 400 रुपयाची आहे. कसला फ्रेग्रन्स आहे? अच्छा.
तर ह्या डायरीमध्ये असा कॉफीचा फ्रेग्रन्स पण आहे आणि ह्याची पानं बघू शकता तुम्ही, खूप वेगळ्या प्रकारची डायरी आहे ही. त्यानंतर यांच्याकडे कॉफी कॅन्डल्स पण आहे, त्याच्यामधनं खूप छान असा कॉफीचा स्मेल येतो आणि याची प्राइस 500 रुपीज आहे. त्यानंतर इकडे हा मावळा असा स्टॉल आहे आणि यांच्याकडे आता खेळता खेळता इतिहास शिकणारी मावळाची खेळणी अशी यांच्याकडे खेळणी आहेत. की आपल्या देशामध्ये 4,500 कोटी रुपयाची जिक्सॉ पझल्स खपली. 4,500 कोटी रुपये जिक्सॉ पझल म्हणजे चित्र जोडून पूर्ण करतात, तुकडे तुकडे जोडून चित्र पूर्ण करतात. ती होती पेपा पेग नावाच्या न्यूझीलंड मधल्या डुकरांची चित्र. मग चित्रच जोडून आपली मुलं पूर्ण करतायत, तर मग त्यांनी स्वराज्य योद्ध्यांची का नाही करायची? प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते आणि नेतोजी पालकर हे आपले स्वराज्य योद्धे आहेत. मुलांना अगदी लहान वयातच स्वराज्य योद्धे कळावेत. हे आपले सुपर हिरो आहेत, आयर्नमॅन स्पायडरमॅन नाही. म्हणून आपण बनवलेले हे स्वराज्य योद्ध्यांची जिक्सॉ पझल आहेत. यांची किंमत तशी 200 रुपये आहे, पण आर्ट फेस्टिवल आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवलला आम्ही ते फक्त 100 रुपयात उपलब्ध करून देतोय. सो नक्की या. हे झाले हे झाले जिक्सॉ पझल. तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काय काय आहे असं सांगायचं झालं तर तुम्ही स्वतःला विचारा, तुम्हाला किती स्वराज्य योद्धे माहिती आहेत? 2, 4, 38 स्वराज्य योद्धे एका वेळी समजवता येतील अशी आपण खेळता खेळता कळावेत यासाठी बनवलेले स्वराज्य योद्ध्यांचे ट्रम्प कार्ड्स येथे. याच्यामध्ये 38 स्वराज्य योद्धे आहेत. बाजीप्रभू माहिती आहेत सगळ्यांना, बरोबर. तसेच हे झाले सूर्यराव काकडे, महाराजांचे लहान बालपणीचे मित्र. हे झाले गोदाजी जगताप, राजाराम महाराजांचे प्राण ज्यांनी वाचवले होते ते. हे झाले रामजी पांगेरा, शिवछत्रपतींच्या पंचाग्नींमधले एक. हे झाले कान्होजी जेधे, 12 मावळ एकत्र करणारे. हे झाले मायनाक भंडारी, इंग्रजांना समुद्रावर हरवले होते ते. हे झाले बापूजी मुदगल देशपांडे, तानाजींच्या आधी 3 वेळा सिंहगड जिंकला होता ते. असे 38 स्वराज्य योद्धे तुम्हाला खेळता खेळता कळतील यासाठी बनवलेले हे ट्रम्प कार्ड फक्त 150 रुपयाला उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त आपला राष्ट्रीय पारितोषिक विजेता बोर्ड गेम म्हणजे एन्काउंटर अफजल हा इथे उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला महाराजांचा मावळा बनून त्यांच्या आयुष्यात घडलेल्या त्यांच्या जन्मापासून ते अफजल वधापर्यंतच्या 32 घटनांवरचा प्रवास फासे फेकत करता येईल. मग तुम्हाला खेळता खेळता स्वराज्य योद्ध्यांची कार्ड्स मिळतील, दुर्गांची कार्ड्स मिळतील. खेळासोबत पुस्तक दिले ज्यामध्ये योद्ध्यांची माहिती दिलेली आहे, दुर्गांची माहिती दिलेली आहे. खेळता खेळता शिवछत्रपती कळण्यासाठीची अभिनव माध्यमं मावळाच्या वतीने इथे अगदी सवलतीच्या दरात ऑनलाईन पेक्षा स्वस्त उपलब्ध केलेले आहेत. तेव्हा आर्ट फेस्टिवल शिवाजी पार्क दादर येथे नक्की या. आमच्या स्टॉल नंबर आहे 25, तिथे आम्हाला भेटा. अजून एक प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीला ही एक गोष्ट आम्हाला करायची होती या इथे. आपण 19 फेब्रुवारीला शिवछत्रपतींवर बेतलेलं एक ऍप बनवतो आहोत, ज्याच्यामध्ये महाराजांच्या आयुष्यातल्या गोष्टी आपण त्यात ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात सांगितलेल्या आहेत. त्या ऍपचं सबस्क्रिप्शन 400 रुपये आहे. ते सबस्क्रिप्शन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळेल, तुम्ही फक्त आम्हाला इथे येऊन भेटल्यावरती. एक QR आम्ही ठेवलाय, तो स्कॅन केल्यावर तुम्हाला एक डॉक बनवून मिळेल. 19 फेब्रुवारीला ज्यावेळी ते ऍप लॉन्च होईल त्यावेळी तुम्हाला तो कोड येईल. सो या इथे तो QR स्कॅन करा आणि तुमचं नाव नोंदवा. तुम्हाला 400 रुपयाचं सबस्क्रिप्शन फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. त्यानंतर इकडे हा आनंदा फॅशन स्टुडिओचा असा स्टॉल आहे. 1050 पासून बेसिक रेंज आहे. तर यांच्याकडे 1050 पासून रेंज स्टार्टिंग होते. ते कितीपर्यंत आहे रेंज? डिपेंड. ओके. मध्ये जास्त मॅक्सिमम प्रोडक्ट्स आहेत. तुम्ही कॉटन, कलमकारी, अजरक, खण ह्या सगळ्यामध्ये आहेत. पण आम्ही नॉर्मली मॅक्सिमम जे आमचा ब्रँड फेमस आहे तो म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी. तुम्ही बघू शकता हे हँड पेंट केलेलं आहे आणि ह्याच्यावरती मी हा गजरा आहे ना तो प्रॉपर वर्क केलेला आहे. त्याच्यानंतर महालक्ष्मी, गणपती हे सगळे पीस जे आहेत ना, हे सगळे ब्लाउजेस आपल्याकडे पैठणी, साऊथ सिल्क साड्यांसाठी घेतले जातात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे साईजेस आहेत. 32 पासून 44 पर्यंत सगळे साईजेस अवेलेबल आहेत. त्यानंतर इकडे हे स्टॉल एक्सप्लोर करून झाल्यावरती इकडे आर्ट गॅलरी म्हणून त्यांनी बनवलेलं आहे. तर बघूया आर्ट गॅलरीमध्ये कोणते कोणते आर्ट आहेत. या आर्ट गॅलरीमध्ये इकडे हा पहिलाच स्टॉल आहे. इकडे यांच्याकडे आपल्या इंडियामधल्या, भारतामधल्या रेल्वेंचा प्रवास यांनी दाखवलेला आहे. कशा प्रकारे इकडे सेंट्रल रेल्वे डिझेल, त्यानंतर इथे सेंट्रल रेल्वे इलेक्ट्रिक, लोकल शेड कल्याण. तरी बघा ही कल्याणमध्ये ही फक्त रेल्वे होती आपल्या भारतामध्ये. ही इलेक्ट्रिकल लोको आहे. तर ही रेल्वे तो आपण बघतोच मुंबईमध्ये. त्यानंतर आपल्या मुंबईमध्ये आली मुंबई मेट्रो लाईन. ही अशा प्रकारे ही मेट्रो लाईन होती.
आणि नंतर मेट्रो नंतर आपल्या इकडे लॉन्च झाली ही AC लोकल. तर त्यांनी इकडे मिनिचर बनवलेलं आहे AC लोकलचं, खूप सुंदर आहे. त्यानंतर इकडे स्वराज्याचे आरमार असं इकडे आपले जहाज आहेत. ही गलबत नांगर जहाज, त्यानंतर गलबत जहाज, शिबाड जहाज, गुराब मिरा जहाज अशी इकडे जहाजं ठेवलेली आहेत. आणि त्यानंतर इकडे सुंदर सुंदर अशा पेंटिंग ठेवलेल्या आहेत. हे बघा, ही कृष्णाची पेंटिंग आहे इकडे, ही महादेवाची आहे, गणपतीची आहे, नंदी बैल आहे इकडे, आणि अशा प्रकारे इथे पेंटिंग्स आहेत. त्यानंतर इकडे हा मालवणचा हा स्टॉल आहे, एकदंत आर्ट्स. त्यांच्याकडे असे मालवणी स्लोगनचे टी-शर्ट्स आहेत. पगार झालो की सुरमई, पगार संपलो की बांगडो. त्यानंतर असं कोकण. त्यानंतर इकडे हा एकदंत आर्ट्स अँड क्रिएशन असा स्टॉल आहे. यांच्याकडे महाराजांच्या खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत. ते बघू शकता तुम्ही, 900 रुपीजला आहे. त्यानंतर 500 रुपीजला आहे. ही 1350 रुपयाची आहे. नंतर ही 5500 रुपयाची आहे. या खूप सुंदर मूर्ती आहेत इकडे महाराजांच्या. त्यानंतर ही मूर्ती बघू शकता तुम्ही, किती सुंदर मूर्ती आहे. 35,000 रुपीजची आहे ही, 35,000. त्यानंतर इथे ही मराठा धोप तलवार आहे, ही 1800 रुपयाला. आपण जी राजमुद्रा आहे सर्वीकडे इथं जी गुगलवर वगैरे बघतो ती सर्वीकडे चुकीची आहे. ही जी प्रतिभचंद्र आहे हा द्र नॉर्मली सर्वीकडे खाली असतो, तर ती चुकीची मुद्रा आहे. तर ती आपण करेक्ट करून वरती घेतली आणि लोकांपर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न करतोय की लोकांना कळावी खरी राजमुद्रा कशी होती. याचा प्रयत्न, एक छोटासा प्रयत्न आमच्याकडून चालू आहे. नंतर इथे अक्षर गणेश असा स्टॉल आहे यांचा, आणि यांच्याकडे तुम्हाला तुमच्या नावाचे गणपतीचे असे पेंट करून मिळतील किंवा हे स्केच करून मिळतील तुम्हाला. तर इकडे तुम्हाला 100 रुपीजमध्ये, 100 रुपयामध्ये तुम्हाला हे बघा अशी समर्थ, दादर मुंबईकर, त्यानंतर इथे कुणाल, अशा सगळ्या नावांचे तुम्हाला गणपतीचे असे स्केच करून मिळतील. त्यानंतर इकडे हा कला बाय नंदा असा स्टॉल आहे. त्यांच्याकडे खूप आपल्या मराठमोळ्या अशा वस्तू आहेत. हे बघा, हे इकडे नथचं त्यांनी बनवलेलं आहे. त्यानंतर यांच्याकडे असे तोरण आहेत आंब्याचे. मॅडम, या तोरणची काय प्राइस आहे? 850 रुपयाला आहे. आणि हे बघा, हे 750 रुपयाचं आहे. आणि हे 450 रुपयाचं आहे. आणि या टोपी कितीला आहेत? या टोप्या 350 रुपयाला आहेत. बघू शकता यांच्याकडे सुंदर असे कलर्स आहेत या टोपीमध्ये, आणि खूप सारी व्हरायटी आहे. 350 रुपये प्राइस आहे याची फक्त. त्यानंतर इकडे दालन महाराष्ट्राचे असा स्टॉल आहे, आणि यांच्याकडे खूप बॅगचं कलेक्शन आहे. बघू शकता तुम्ही, या पैठणीमध्ये बॅग्स आहेत. त्यांनी पैठणीमध्ये खूप सुंदर अशा बॅग्स बनवलेल्या आहेत. त्यांची किंमत कशी आहे मॅडम? प्युअर सिल्कचं आहे का? हे 1500च्या पुढे रेंज आहे ही. हे बघा, हे 650 रुपीजची आहे. ही खूप पण सुंदर पर्स आहे. ही 750 रुपीजची आहे. आणि ही पण 750 रुपीजची आहे. त्यानंतर इकडे हे पैठणीचं की होल्डर आहे. ह्याची किती किंमत आहे या की होल्डरची मॅडम? 450 रुपये आहे. आणि हा ट्रे आहे पैठणीचा, ह्याची किती किंमत आहे? 500 रुपये प्राइस आहे याची. त्यानंतर हा पैठणी पॅटर्न मध्ये त्यांनी ज्वेलरी बॉक्स बनवलेला आहे. अशा प्रकारे खूप सुंदर असा बॉक्स आहे. आणि इथे आणि याची किंमत किती आहे मॅडम? 1650 रुपये प्राइस आहे याची. या इको फ्रेंडली बॅग्स आहेत, कॉटन मध्ये बनवलेल्या आहेत त्यांनी. त्या पण खूप सुंदर सुंदर आहेत. यांची प्राइस रेंज काय स्टार्टिंग आहे मॅडम? प्राइस रेंज 200 ते 950 पर्यंत. 200 पासून 950 रुपये पर्यंत यांच्याकडे खूप सारं बॅगचं कलेक्शन आहे. त्यानंतर इकडे पण हे त्यांनी एक असा आर्ट पीस ठेवलेलं आहे झाडाचं. त्यानंतर इथे मुंबई फूड फेस्ट आहे. तर इकडे तुम्ही फूडचे स्टॉल आहेत. तर आतमध्ये बघूया आपण कोणते कोणते फूड स्टॉल आहेत. हे बघा, इकडे फूड फेस्ट आहे. इकडे सगळे फूड स्टॉल आहेत. शिवतीर्थ वडापाव केंद्र, मार्तंड मिसळ, सेलिब्रेशन, असे खूप सारे इथे फूड स्टॉल तुम्ही एन्जॉय करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं अशा प्रकारे आपण
छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल एक्सप्लोर केलं आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल आहेत ते तुम्हाला दाखवले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.